आता मित्रांनो, हा नव्याने ॲड केलेला कलम आहे 226 226 पिण्याच्या पाण्यात केलं मिक्स काय विष औषध 226. आता मित्रांनो, हे चित्र जे आहे हे चित्र अगदी मंत्रालयातले चित्र आहेत आणि हे वारंवार घडतं. लोकसेवकाने एखादं कार्य करावं किंवा करू नये यासाठी लोकसेवकावर दबाव आणायचा असतो. मग ते लोकसेवक मंत्रालयातले असतील, शासनाचे कोणत्याही अंगाचे असू शकतात, केंद्र सरकारचे असू शकतात, राज्य सरकारचे असू शकतात, स्थानिक प्राधिकरणाचे असू शकतात. असे खूप सारे प्रकार आपण पाहिले. ज्यावेळेस मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरून एखादा उडी टाकतो आणि तो त्या जाळी त्याच्यासाठीच बसवलेली आहे, कारण ते आत्महत्याचे प्रकार होऊ नये, आत्महत्याचा प्रयत्न करू नये. जर एखाद्याने उडी मारली तर पोलीस त्याला ताब्यात घेतील. आता जर उडी मारली तर हा गुन्हा सुद्धा दाखल होईल त्याच्याकडे. लक्षात घ्या, 226 हा गुन्हा सुद्धा दाखल होईल. किंवा एखादा काय करतो, कचेरीसमोर जातो, तहसील कार्यालयासमोर जातो किंवा मंत्रालयात जातो आणि अंगावर रॉकेल ओतून घेतो किंवा पाण्याची बॉटल सोबत नेतो आणि पाण्याच्या बॉटलमध्ये औषध मिक्स केलेलं असतं आणि ते पाण्याची बॉटल तिथं एखाद्या मंत्र्यासमोर, एखाद्या अधिकाऱ्यासमोर पेतो आणि विष प्राशन केलं म्हणून बातमी येते, आत्महत्याचा प्रयत्न केला जातो आणि तो नंतर हॉस्पिटलमध्ये वाचवलाही जातो किंवा मृत्यू होऊ शकतो जर तो वाचलाच. परंतु त्याचा उद्देश काय होता की आत्महत्या करण्याचा भाग पाडण्याचा प्रयत्न करणे किंवा कायदेशीर अधिकार वापरण्यास विरोध करणे. म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या लोकसेवकाने कृती करावी करू नये या अनुषंगाने त्या लोकसेवकावर दबाव आणण्याच्या अनुषंगाने तो आत्महत्याचा प्रयत्न करत असतो. आता हा नवीन अपराध ॲड केलेला आहे म्हणून 226 पाण्याच्या बाटलीत केलं औषध मिक्स आणि तीच पाण्याची बाटली घेऊन तो मंत्रालयात गेला होता आणि तो संबंधित अधिकारी त्याचं काम करत नाही म्हणून तिथंच ते मला आता मी विशेष पेतो इथंच आत्महत्या करतो. म्हणजे एक प्रकारे त्याने दबाव निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होईल 226 226 कायदेशीर अधिकार बजावण्यास सक्ती किंवा प्रतिबंध करण्यासाठी. म्हणजे त्याच्यावर सक्ती किंवा दबाव निर्माण करायचा किंवा त्यांनी वापरू नये म्हणून प्रतिबंध करायचा, सक्ती किंवा प्रतिबंध करण्यासाठी म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे. आणि मित्रांनो, यात एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असे की जे काही 5 प्रकारचे काही आपल्याला काही अपराध या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्या ठिकाणी समाजसेवा म्हणजे सामुदायिक सेवेची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही किंवा समुदाय सेवा म्हणजे समाजसेवा. आता ही समुदाय सेवा कोणत्या प्रकारची हे मात्र ह्या पुस्तकात किंवा या कायद्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याची व्याख्या, त्याचा अर्थ ते न्यायालय सांगेल. आता तुम्ही एक चित्रपट पाहिला असेल तारे जमी पे आमिर खानचा, त्याच्यामध्ये त्याला समुदाय सेवा म्हणजे त्या जे काही मानसिक विकाराचे जे काही विद्यार्थी असतात, मुलं असतात, त्यांना फुटबॉल खेळण्यासाठी समुदाय सेवा करायला लावतात. फुटबॉल शिकवायचं त्यांना आणि त्यांची एक चांगली टीम बनवायची. तो चित्रपट आत्ताच नुकताच रिलीज झाला होता. मग ती शिक्षा समुदाय सेवा. एखादा खूप हुशार आहे, ब्रिलियंट आहे, तर झोपडपट्टीतल्या फुटपाथ शाळांवर शिकवायला त्याला पाठवू शकतात.